हॅलो सख्यांनो, आज आपण उकडीचे मोदक करणार आहोत। नागपंचमीच्या शुभेच्छा। गुड मॉर्निंग सर्वांना, शुभ सकाळ। आजचा दिवस खूप चांगला आहे नागपंचमीचा। तर आपण आज उकडीचे मोदक करणार आहोत। त्यासाठी साहित्य बघा, हे नारळाचं चून आहे, नारळाचा खिसलेला, तूप आहे, मीठ, वेलची पावडर आहे, नंतर हा गूळ आहे। तर मी गुळाचं ना लवकर विरघळण्यासाठी मी गुळाचं पाणी न टाकता रस करून घेतलाय गुळाचा। तर चला तर आपण उकडीचे मोदकचं सारण करूया। त्यासाठी 1 चमचा तूप टाकायचं, थोडंसं खोबरं परतून घ्यायचं, खोबऱ्याचा किस असतो ना, परतून घ्यायचा थोडासा। 1 वाटी पिठाला 1 पाऊण नारळाचा किस लागतो। एवढा किस आपण परतून घ्यायचा, थोडासा परतून घ्यायचा। सारण ते ओलसरच राहिलं पाहिजे, ड्राय होता नाही। तर आता आपण हा गूळ टाकतो। गूळ टाकून हे चांगलं तुपात आणि गुळामध्ये शिजवून घ्यायचं। एक वाटीला अर्धी वाटी पाणी टाकायचं, थोडंसं मीठ टाकायचं चव येण्यासाठी, थोडंसं मीठ, अर्धी चिमटी किंवा अर्धा टीस्पून। आणि जेवढं पाणी घेतलंय तेवढंच आपण दूध घेऊया। दुधाने खूप छान होतात मोदक। आपलं सारण पण आता होत आलंय, जास्त ड्राय करायचं नाहीये ते। आपण अर्धी वाटी दूध घेऊया, अर्धी वाटी पाणी, अर्धी वाटी दूध, ठीक आहे। बघा आता हे थोडंसं गरम झालं, चमच्याने एकत्र करून घ्यायचं। थोडंसं एकजीव झालं, उकळी आली, अर्धी वाटी पाणी घेतलंय, अर्धी वाटी दूध। तुम्ही प्युअर दुधामध्ये पण करू शकता। थोडंसं गरम झालं, एकीकडे सारण शिजत आलंय, गुळामध्ये शिजवून घेतलं ना, खोबऱ्याचं किस सुंदर लागतं। थोडंसं तूप पण टाका त्यामध्ये, एक चमचा तूप टाकलं, माझा चमचा छोटा आहे म्हणून मी 2 चमचे टाकले। आता आपले पीठ मळून झालेलं आहे, थंड झालेलं पीठ
आता मी तुम्हाला मोदक कसे बनवायचे ते दाखवते. एकदम मुलायम पीठ मळायचं. अशा प्रकारे आपण आता मोदक बनवूया. बघा, झाले की नाही सुंदर मोदक. अशा प्रकारे आपण सगळे मोदक वळून घेते मी आणि मग उकडून तुम्हाला दाखवते. ठीक आहे.